स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। राज्य में हिजाब तनाव के चलते पुलिस उतरी रास्तों पर। राज्य में चले हिजाब और भगवा घमासान के बीच मामला हाईकोर्ट में दाखिल। फैसला आने तक धार्मिक लिबास पर कॉलेजेस में पाबंदी, कॉलेजेस बंद। पिछले दिनों हुए हिजाब और भगवा शाल के हंगामे के बाद राज्य में पुलिस हाई अलर्ट। जनता में तनाव के माहौल को दूर करने, समाज में कानून व्यवस्था की बहाली और शांति बनाए रखने के लिए बीजापुर के रास्तों पर उतर के अपनी ताकत और जनता की सुरक्षा हमारी जिम्मेदारी का संदेश देते हुए पुलिस विभाग ने रूट मार्च का आयोजन करके जनता में पुलिस के प्रति जागरूकता और विश्वास जताया कि जनता के साथ हमेशा हम खड़े हैं, कहा बीजापुर जिला पुलिस वरिष्ठ अधिकारी HD आनंद कुमार ने, जो खुद अपने विभाग के अधिकारी और कर्मचारियों के साथ शहर के रास्तों पर पैदल ही चल निकल पड़े। जिला SP HD आनंद कुमार।
ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಸುರಕ್ಷತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಟಿಬದ್ಧರಾಗಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಈ ದಿನ ನಾವೇನು ರೂಟ್ ಮಾರ್ಚನ್ನು ನಡೆಸಿದ್ದೇವೆ ಅದರ ಅವಶ್ಯಕತೆ ಈಗಾಗಲೇ ನಿಮಗೆ ತಿಳಿದಿದೆ. ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಮೂಡಿಸುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕಾನೂನು ಭಂಗ ಮಾಡೋರ ಮೇಲೆ ನಾವು ಕಠಿಣ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮೆಸೇಜನ್ನು ಕಳಿಸುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಈ ದಿನ ಒಂದು ರೂಟ್ ಮಾರ್ಚನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ರೂಟ್ ಮಾರ್ಚಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀರಿ. ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಇಲ್ಲೇನು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಇದೆ? ಟೀ ಇದೆಯಾ? ಟಿಫನ್ ಇದೆ. ಟಿಫನ್ ಇದೆ. ಆಯಿತು. ಈಗ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಟಿಫನ್ ಅರೇಂಜ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ದಯಮಾಡಿ ಟಿಫನ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. ಮತ್ತು ನಾನು ಈಗಾಗಲೇ ತಿಳಿಸಿದಂತೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಧರಿಸಿ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬರ್ತೀವಿ, ನಾವು ಕಾನೂನು ಪಾಲಕರು ಮಾತ್ರ. ಕಾನೂನನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಚಿಂತನೆ ಇರಬೇಕು. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ 108 ಯೋಚನೆಗಳಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ನಾವು ಕರ್ತವ್ಯದ ಮೇಲಿದ್ದಾಗ ನಾವು ಕಾನೂನನ್ನು ಮಾತ್ರ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಆಮೇಲೆ ಪೊಲೀಸ್ ಇರುವಂಥದ್ದು ಅಸಹಾಯಕರ ಮೇಲೆ ನಾವು ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡೋದಕ್ಕಲ್ಲ. ಯಾರಿಗೆ ಅಸಹಾಯಕತೆ ಇರ್ತದೆ, ಯಾರಿಗೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೇನೆ ಪಾಪ ಅವ್ರನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅಂಥವ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಹೋಗಿ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಇರೋದಿಲ್ಲ. ದಯಮಾಡಿ ನೀವುಗಳೆಲ್ಲರೂ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸಿ. ಯಾರು ಅಸಹಾಯಕರಿದ್ದಾರೆ ಅವರನ್ನು ಅವ್ರು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅಂಥವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಕರುಣೆ ದಯೆ ಇರಲಿ. ಕಾನೂನನ್ನು ಎಲ್ಲಿ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಕ್ರಿಮಿನಲ್ಸ್ ಮೇಲೆ ಅತ್ಯಂತ ಅತಿ ಕಠಿಣವಾಗಿ ವರ್ತನೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ನಾವು ಶಬಾಷ್ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದರಿಂದ ಈಗ ತಾವುಗಳೆಲ್ಲರೂ ಅತ್ಯಂತ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಈ ರೂಟ್ ಮಾರ್ಚಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀರಿ. ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಭಗವಂತ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. सबको मेरा नमस्कार। आज बीजापुर जिला में पूरी तरफ से पुलिस की तरफ से हम लोग रूट मार्च आयोजन किया है। इसका उद्देश्य क्या है बोले तो समाज में शांति सुरक्षता का बारे में सबको मन में रहना, पुलिस है, शांति सुरक्षता करते हैं करके एक मैसेज भेजने के लिए हम लोग आज ये रूट मार्च किए हुए हैं। और जो कानून ठीक तरफ से ओबे नहीं करेगा उसके ऊपर हम लोग कानून की रीत से कठिन क्रम करेंगे करके वो भी मैसेज भेजने के लिए आज हम लोग ये रूट मार्च किए हैं। और अभी जो माहौल बने हुए हैं उसके बारे में जो कानून सुव्यवस्था को तोड़ने के काम करेंगे उसके ऊपर हम लोग टफ एक्शन लेंगे करके सबको एक मैसेज भेजने के लिए आज हम लोग ये रूट मार्च किए हुए हैं। सामान्य जनता ज़्यादा परेशान होने की कोई मतलब नहीं। उनका रोजी काम जो कुछ भी है करने के लिए कुछ दिक्कत नहीं है। शांत से रहिए, हम तुम्हारे साथ हैं और शांति सुव्यवस्था बनाए रखिए करके बोलने के लिए मैं इच्छा करता हूँ। सबको शुभ हो। थैंक यू, नमस्कार। रूट मार्च गांधी चौक से शुरू करके सिद्धेश्वर गुड़ी मार्केट एरिया और बसवेश्वर सर्कल, बाद में बस स्टैंड, JM रोड और लास्ट में अंतिम में गोल गुंबज में हम लोग कंप्लीट किए हुए। सबसे मैं यही निवेदन करता हूँ,
शांति सुव्यवस्था बनाए रखिए। किसी भी हालत पर कोई फॉल्स न्यूज़ के लिए प्रवोक होकर कोई भी ऐसा काम मत कीजिए जिससे आपको कानूनी कार्रवाई को लगे जाए। इसीलिए सबको मैं ये बोलना चाहता हूँ, शांति सुव्यवस्था बनाए रखिए। सबका सुरक्षता के लिए हम है, कोई ज़्यादा टेंशन लेने की कोई ज़रूरत नहीं। हम लोग जो कुछ भी सुरक्षता क्रम लेना है सब कुछ लिए हुए, शांत से रहिए। किसी भी हालत पर कोई भी रॉन्ग मैसेज से प्रवोक मत हो करके बोलने के लिए मैं बोलता हूँ। सबको शुभकामनाएं। नमस्कार। मुझे तो बस हो गया है, रोज तरकारी वालों का इंतजार करूं, फिर दाम कम करने के लिए उनसे रिक्वेस्ट करूं। अरे दीदी, अब बिगोज है ना, वो भी बेस्ट क्वालिटी के साथ अच्छे डिस्काउंट के साथ 30 मिनट में आपके घर तक। सच में? जी हाँ। क्या नाम बताया आपका? बिगोज। अभी डाउनलोड करो और घर बैठे जो चाहे वो मंगाओ। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।